आईस्क्रीम बनवली मी आता. पक्ष ते माहित नाही पण रंगावते. सो हॅलो गाईज, आत्ता आपला इव्हेंट वगैरे सगळा झाला आहे एकदम प्रॉपर होते. आपले डान्स वगैरे पण झालेत आणि आपला जो उद्या व्लॉग येणार होता तो उद्या येऊ शकत नाही. त्याचं कारण म्हणजे मी आत्ता एडिट करू शकत नाही. मला आत्ता हाताला लागले, एक टाका पडला इथं, थोडं ते कट झाले, इथंसुद्धा लागले आणि हे इथं लागले. सो आत्ता आपण ब्लॉग अपलोड करू शकत नाही उद्या, कारण एडिटच करू शकत नाही मी आज. तर मी उद्या ब्लॉग एडिट करेन हा, आणि परवा दिवशी आपण पोस्ट करू मंडेला. तर एवढं समजून घ्या फक्त, आणि तुमचं फक्त सपोर्ट राहू द्या बस, एवढीच इच्छा आहे. चला बाय बाय, गुड नाईट. सो गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू न्यू ब्लॉग. आणि आज खूप गडबड आहे, इव्हेंट आहे, सगळे पोर आता खाली गेलेत, आपल्याला अजिबात टाईम नाही आहे. थोडा उशीर झाला आवरायला. मी इस्त्री पण केलं नाही, प्रेस पण केलं नाही अजून. शर्ट पण चुरगायला आहे. आता आपण जाऊया इथनं कॉलेजवर, पोरं आता येतीलच, आणि तिथनं आपण जाऊ डायरेक्ट स्वराज हॉलला. तिथं आपला इव्हेंट आहे. तिथं गडबड आहे खूप, त्यामुळे मी काय जास्त मोठं इंट्रो देत नाही. तोंड जरा वेगळं वाटत असेल कारण काल कटिंग केली आहे बघा, केस वगैरे कापलेत जरा. चला आता आपण जाऊया डायरेक्ट, तुम्हाला भेटतो मी पोराला. बाय बाय. आपण कॉलेजवर आलोय आणि कॉलेजवर कोणच नाहीये, सगळे हॉलवर गेलेत. हे सायलेंट बुवाच फक्त इथं, बाकी कोणच नाहीये. आता आपले बाकीचे मेंबर आहेत, मग आपण पण जाऊ डायरेक्ट आता हॉलवर. तोपर्यंत आता काहीतरी इथं बघितलं पाहिजे, काय न्यायचं वगैरे सामान असेल तर ते वरनं बघून येतो आणि जाऊन आपण आता हॉलवर. इथेही दोघं थांबलेत. आम्ही आलोय आता, हे बघा आपला राजधानी सातारा. आता ही बाकीची ओम नलवडे येतोय, आता ते गोडवलीत आहे. त्याच्याला म्हणलं राजधानी सातारावर ये, त्याच्या म्हणलं आलोय की कुठे आहे यो, गेलाय सायाजी पशी. म्हणतोय मी राजधानी सातारावर. डिप्रेशन एवढा हुशार आहे यो. आता येतील. सॉरी बुवा, सॉरी भावा, पाय लागला. किती रागात बघशील अजून, हा किती रागात बघशील. आता तेजा येतोय, ओम्या पण येतोय. राहिले आपले 3 मेंबर, आपला क्यूट बॉय ओम्या आणि एक राहिला आणि गपलत राहिला. गपलतचं खरं नाव सत्यजित आहे, पण त्याला आम्ही गपलत म्हणतो. चला आता ही पोरं आहे, त्याला पोरं आले की मग जाऊ आपण पुढं. इथं आनंद त्याच्याला अगो बाया बाया बाया, आनंद कुर्ता आणलाय. हे आलेत आता इथं दोघं. आता राहिल्यात आपल्या ओम्या एक राहिलाय आणि गपलत एक राहिलाय, आणि दोन्ही ओम्या राहिल. त्यातला एक ओम येईल आता. ओम नंबर 2 दुसरं नंतर येणार आहे. आणि गपलत अजून उमरजमध्येच असेल, गपलत आला नाही अजून. गपलत लहान आहे, कोण जाणार आहे. गपलत काल यानं गाडी दिली नाही, आज येऊ म्हणतोय बॉम्बे रेस्टॉरंटला उतरण चालत आहे. काय ते रिक्षा नाही, 20 रुपयाच्या रिक्षा नाही म्हणतोय. भावा गपलत तू मला फोन कर, मी पण तुला तीच ऍडवाइस देईन की तू रिक्षा नाही. का उचाकलेस इकडे बघ की. साहिल, साहिल काय म्हणतोस. पोरांना माहित नाही सातारा राहते, राजधानी सातारा कुठे आहे, सयाजीराव कशी. ज्याच्यावर आणि आहे ना ते असाच बंड होतो भावा, आहे का नाही. आला की आपण जाऊ डायरेक्ट सरळ. बाय बाय. काय म्हणणं आहे तुझं त्याच्या, आता काय पोरं किती उशीर करतात भावा. 10 मिनिटं थांबलो, 1 तास झालं मी आलो. तुझं काय म्हणणं आहे, किती लेट करतात पोरं. पोरं 1 तास. यो पिकनिकला आलाय काय माझा छकुला. आणि काय म्हणतोस, काय म्हणतो बाळा, ये इकडं. काय म्हणतो, नाव काय तुझं. हा आपल्याला इथं बारका भाऊ भेटलाय. निघालोय, चल तुला सोडतो मी. आम्ही बी तिकडेच निघालो. 5 मिनिटं थांबशील, भावाला आपण आता ड्रॉप करू. चला आता हे आणे काय म्हणतोय, आणि क्यूट दिसतोय आज. आणे असं ओमे नाही आज. बाय कसला केस बिस सेट करतोय यो. 2 ओम आलेत. तुम्हाला सांगतो आता कसं आहे, हे 2 ओम, हे 2 साहिल, हे 2 गावडे, मीच एकटा असा उपाशी. मी एकटा फक्त चव्हाण आहे, चव्हाण फक्त एकटा, बाकी सगळे सेम. ओम काय म्हणतोस. सगळ्यात जास्त उशीर कोणी केलाय, आण्यानं केलाय. 60 दिले का त्यानं आपले. 60 घे, आपल्याला खंडू जायचं, दोघं जाऊ.
तीन वडापाव खाऊ का? विषय काय झाला 20 रुपये आणायचे तरच तू यायचं. सांग त्याला बाबा. विषय काय झाला हाफ सिटी आता विषय चला आता आपण जाऊ डायरेक्ट हॉलवर. बाय बाय. तर आपण इथं कुठला पक्षी आहे ते माहित नाही पण रंगावतो. मोर आहे. मोर पांढरा असतोय. पांढरा गेलाय पहिल्यांदा बघितलाय पांढरा मोर. बड्डे बॉय बसला इथं तर गावरे रंगावतोय. आम्ही रंगावतोय मोर. आता कामच नाही आम्हाला काय. तरी बी लय वाईट का नाही. क्रिश गावलाय तिथं. क्रिश गावलाय आपल्याला. कोणी मारणार नाही कोयमिल काय पण आहे की आपल्याकडे. ए हर कलर दिकी ए माणसं. हे काय करताय? सध्याला तर टेबल लावतोय बघा पूर्ण फाटलेली आहे. हा ऐका मेन काम आहे. हे बघा हात बघा. हे हात या सायलेनं कुठं टाकलंय पॅन्टीव एवढा यो मंदने ना असले भारी टेक घेतलेत ना. गली गली तरी बुरट्याने या. चला पुढे सगळी कामं करतात. जाऊ आपण हात वगैरे धुऊया आता. मोर रंग कलर करून झालं. तुम्हाला दाखवायचंच राहिला. निघालोय मोर दाखवाय. हे बघा आता असा कलर केलाय आपण. भाऊ कुठे गेला? काय ए यो सेल्फी पॉइंट आहे. त्याची मूछ खाली पडली. कुठे गेली? कुठे? कसं आहे घरी कधी कामं करत नाही तर इथं कामं करतात. ह्याला म्हणतात सुधार. कॉलेजला गेलं पोरग आईच्या गावात गुडगाव लागलं. नडगी गेली. कोण? आम्ही ना डान्सर स्पॉन्सर करतोय का मला? चुमे काय करतोय बाबू? आता डोळे काढतोय बघा. मस्त रे. हसू नको फक्त. हसला की संपला भावा. एवढं शांब्या काय म्हणतोस भावा? कापी झाली. अगं बाय 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 शांब्याला आता कापलंय. काय म्हणतो तेजस? आम्ही आता निघालो काम करायला. आता वर गेलतो पाणी प्यायला. बॅग वगैरे वर ठेवले. इथं सगळे पोरं आता काम करतात समोर. इथं हे बघा. आता आपण पण काम करू. समोर जाऊ आणि समोर जाऊन काम करू. चला बाय बाय. तिथनं मागून काकडी खाल्ली काय लपवते. चला जाऊ समोर आपण. करा. ओम काय म्हणतोस? हे कुठं फिरत सगळ्या चोरांनी म्हणजे बाटली संपवली. आज निघाली पाणी टाकायला. ताण लागलेले. हो मी आता भेटलाय मला. नाहीतर मागासपासून भावा मी तिकडे मोर रंग होतो. तुम्ही कुठं होता काय माहिती. काम करतो. टेबल सेटअप मी लावला आता हॉटेल घेतला सेटअप. हा चल भावा ये पाणी पिऊ आता. हो मी करा असं पाणी भरतो एकटा एकटाच पेणार. बाकीच्यांनी तुला दिलं नाही पाणी? माझी बाटली चुकून पिली त्या आण्यानं चिंगूस आणून. आण्यानं 60 दिले का आपले? 60 नाही दिले. त्याला वाकावून 60 घेतो. पैसे देऊन आणली ना डेकोरेशन माणसं सरळ लागले. पतंग घेऊन फिरते इकडे लावतंय. याडपडा बोर्डायचं. 6 वाजता आलो असतं परवडलं असतं. काय म्हणतो रितेश? कष्ट करून आले. हो बड्डे बॉय पण आला. मी माळ घेऊन फिरतोय. माळ लावायची इथं. लावतोय का तू? किचनला आहेस ना? किचन मधनं आलाय. बरोबर आहे. इधर काळा कलर पुण्याचं काम केलं सगळ्यांना पाणी पाजून. आता परत बाहेर निघालो. बरोबर ये बरोबर. ताने माझ्या आणू की उडू आहे का नाही? पतंग उडू माझ्या आणू. इकडून पतंग आले बघ चालू. मी तर कामान उभी करतो. कामान उभी केली आणि यो आणे फक्त फुकटाय. आणे हे आणे फुकटे आहे बघ इकडे. क्रिश पण त्या बरंच आहे. उभी केल्या कामान. वाट लागली उभी करायला. आमचं कष्ट कोणाला दिसत नाहीत. आता लागल्या भूक आम्हाला. आता भूक खायला काय भेटतंय का? सोडली बघ. खाय नाही तर डाळ भात खायला टेन्शन नव्हतं. शब्द ऐकून तर आपल्या कॉलेजची फॅशन डिझायनिंग मुलींनी छोट्या बेबींचे डिझाईन केलेले आहे ड्रेस. तर इथे विजिट करा आणि घ्या त्यांच्या. नक्की विजिट करा. आणि चांगले ऍड करतो. इथनं पुढे तुला भावा मी ऑर्डर देतो. बस का? ऍड असली तर मला सांगा. संक्रांतीसाठी खास आपल्याकडे ड्रेस अवेलेबल आहेत ब्लॅक कलरमध्ये. आता संक्रांतीचा सीझन आला त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे पॅटर्न आहेत. तर हवे असतील कस्टमाइज करून तर आमच्या स्टॉलला व्हिजिट करा. धन्यवाद. आत्ता साक्षीने आपल्याला सांगितलं की संक्रांतीसाठी ड्रेस आपण कस्टमाइज केलेले आहेत. त्याचबरोबर आपण ज्वेलरी सुद्धा कस्टमाइज केलेली आहे. बोहो ज्वेलरी सुद्धा आहे.
बँगल सुद्धा कस्टमाइज केलेले आहेत. ते क्रिश आणि जे कांद्यावरून बनणे चालले तिथं आम्ही सगळे बसलो आता जेवायला इव्हेंटचं. आता आमचं जेवण झालंय मस्तपैकी. एवढं खाल्लंय ना तिकट लागलं. आता आम्ही जातो मोर्यामध्ये कुर्ते पण घ्यायचे. तर मेन म्हणजे आपल्याला घरून चार्जर आणायचा. मी चार्जरच विसरलोय घरी. चार्जर बी आणतो आणि कुर्ते पण घेऊन येतो. चला कुर्ते आणणार आहे आम्ही, पण ह्याला काय आम्ही नेणार नाही, ह्याला लागतो. चला बाय बाय. कुर्ते घ्यायला हा घेतो. कुर्ते आले सगळे चिंध्यामध्ये आले ना. कुठे निघालोय आपण? मला फक्त 4 व्हीलरचा क्लास मी मधनं सोडला त्यामुळं. नाहीतर आमच्या सरला का मला आता गाडी देत होते. सर म्हणले गाडी घेऊन जा, प्लांट्स आणायचे. चला आता जाऊया आपण. गडबड चालली आहे बेकार. आता प्लांट्स वगैरे घेऊन येऊ आपण. मग बघू आता पुढं कसं काय होतंय. बाय बाय. आम्ही तर आलो आता झाडं बघायला. आम्हाला सरांनी सांगितलंय नका इथं गुलाबाचे आहेत, इकडं पण गुलाबाचे आहेत. आता आम्हाला फुलांची झाडं घ्यायची. आता इथं झाडं वगैरे घेऊ आपण. 12 झाडं घ्यायची आणि आपल्या गाडीवर न्यायची. आता बघू चला जाऊया आता आपण हॉलवर. गडबड चाललेली आहे अजून. कपडे चेंज करायचे ना मला. चला बाय बाय. गायच आम्ही आता फुलं घेतलेत पण कुठे झाडं इथं आहेत. ही 12 झाडं आहेत सगळी टोटल. 12 आम्ही झाडे घेतले. भाऊने आपल्याला दिले आहे ना. किती दिले? 12 दिले. चला आता आपण जाऊ डायरेक्ट सरळ हॉलवर. इथं आता झाडं आणलेत. इथं कट ह्याला एखादं काम दिलं नाही ना नीट केलंय असं कधीच झालं नाही. मॅमने कट केलेलं काय नाही ते तू कट केलंय, मॅमने नाही कट केलं. शॉर्ट सर्किटच झाला आता तिथं. शॉर्टच की शॉर्ट दूरच यायला लागला डायरेक्ट तिथनं. ओ आम्ही आता इथं हे बघा किंवा मोकळ्यात आला याला काम करायचं नाही. आम्ही आलो तर कुर्ते घेऊन. आपण कुर्ते सगळे वाटू ही बघा याडपाट. आता आपण आणि आता साईजनुसार कुर्ते वाटणार आहेत सगळ्यांचे. कुर्ते वाटू आणि मग आपण भेटू. चला जा की म्हणा तुझं तू. मला टाकायला होते गाडी. ढकलायला होते गाडी. एवढं छान ते एका बी आपल्या क्लिपमध्ये नाही नंतरच्या. एवढा काम चुकार आहे ते. चला आता बघू आपण. भावाला दाखव. भावाला दाखव. आमचा भाऊ बघा शुभ. आम्हाला इथं ओडिसीचा खूप फायदा होतोय. ओडिसीमुळं जरा कामं पण पटपट होतात आणि सगळं ओकेमध्ये होतंय. चला आता तुम्हाला मी सगळं आवरून भेटतो. गडबड आहे खूप आम्हाला. बाय बाय. सेटअप केलाय. काय म्हणतो सत्यजित? सेटअप केला ना भावा? सेटअप केला ना मस्त रे. इथं साहिल थांबलाय. साहिलचा फायनल लुक बघा. तर फुल घाम येतो. वाट लागली भीती वाटते फुल खाली जायला. आम्ही पण फुल वगैरे घातले. आता बघू कसं काय होतं. चला बाय बाय. आपल्या अजून ग्रुपचा आपल्याला लुक बघायचा आहे पूर्ण. भेटू आपण खाली जाऊन. चला बाय बाय. निखिल भाऊ आपले डान्स करायला चालले. डान्स ब्लॉग करणार आहे. फुल वाट लागले. फुल वाट लागले. 2 वेळा लुंगिने सटले. हे जर स्टेजवर झालं तर असली मज्जा येणार आहे. चला भावा अशी फुल इज्जत आणली आता. मला सगळ्यात जास्त स्टेजची लुंगी नाहीये आपले. चला تفوز عندي خوش فصوة يا اخي تفوز والله خوش يا اخي تفوز عندي خوش فصوة يا اخي تفوز अलग थलग स्टाइल है मेरा मेरी चाल पे बजेगी सीटियां देखो अलग थलग स्टाइल है मेरा कोई क्या मुकाबला करे मेरा. टेन्शन घ्यायचं नाही. डान्स करत राहायचा. सासूबाई शिकणार आहेत. घाबरायचं नाही. वाईब करत राहायचे आणि सोबत म्हणायचं जग कट पटापट लक्ष्मीची घरके अंदर प्रसन्न होते अंदर आएंगी घर के पटापट. जग कट पटापट लक्ष्मीची घरके अंदर प्रसन्न होते अंदर आएंगी घर के पटापट. पटापुढे पटापुढे देवापुढे माझ्यापुढे सगळीकडे चोरीकडे आम्ही खातो पटापुढे 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 देवापुढे माझ्यापुढे सगळीकडे चोरी. भावांना आता आपला डान्स झालाय. आता सेकंड इयरच्या भावांचा डान्स आहे. काय म्हणताय?
थर्ड इयरच्या भावांचा डान्स आहे हा चला आता आपण जाऊ खाली. आता आमची तर फुल फाटलेली पण आता जरा ओके डान्स झाला पण आईस्क्रीम बनवली मी आता माझ्या बहिणीनं देणार आहे. हे काय यार काय जनावर आहेस का काय इथं बसल्या जेवायला चला. हे बकासूर बघा हे बघा कसली जेवट्यात जनावर एवढे मुकेली ती काम केले बरोबर आहे. तर भावांनो आता आपलं फेस्टिवल संपलाय आमचा डान्स पण झालाय आणि आपण आता हा ब्लॉग इथंच एंड करू. तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू तुम्हाला एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय स्टे ट्यून गुड नाईट. तासा बसलाय तोंडाला बोटणं काय म्हणतो त्यांचं नियोजन चाललंय ना